कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ आज यवतमाळमध्ये डॉक्टर संघटनांकडून जो आहे तो बंद पुकारण्यात आलेला आहे आणि एक मार्च जो आहे तो काढण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी महिला डॉक्टर्स असतील, मार्डवाले असतील, त्यासोबतच विविध ज्या संघटना आहेत त्या संघटना या मोर्चामध्ये ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत आणि यवतमाळ शहरातील वैद्यकीय महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा पद्धतीने लॉंग मार्च जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। या संपूर्ण घटनेचा निषेधार्थ सगळे डॉक्टर मंडळी जी आहे ती रस्त्यावर उतरल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत डॉक्टर साहेब सर, कलकत्त्याच्या घटनेसंदर्भाने आज सर्व डॉक्टरांनी IME सुद्धा या बंदात सामील झालेला आहे। काय नेमकी प्रतिक्रिया? कलकत्ता येथे घडलेली घटना ही अत्यंत अमानवीय आहे। अशा पद्धतीने कोणत्या डॉक्टरांची हत्या होणं किंवा अशा पद्धतीने कोणत्याही स्त्रीची हत्या होणं हे अत्यंत निर्घृण पाप आहे। त्याच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवायचा आहे आणि आम्ही उठवणारच। याच्यामध्ये डॉक्टर म्हणून नाही, एक सामान्य नागरिक म्हणून आम्हाला या गोष्टीचा फार अत्यंत चीड आलेली आहे। आणि आजच्या या सगळ्या याच्यामध्ये आमच्यासोबत बाकीच्या पण NGO जोडलेल्या आहेत। आम्ही त्यांना पण आमच्यामध्ये इन्व्हॉल्व करून त्यांनी पण स्वयंस्फूर्तीने हे सगळ्याला आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। निश्चित सर, कलकत्त्याच्या घटनेच्या निषेधार्थ सगळे डॉक्टर सुद्धा IME सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेली आहे। IMA महाराष्ट्र लोकल ब्रांचेस, नॅशनल IMA आणि बाकी सर्व राज्यांच्या 28 राज्यांच्या आणि युनियन टेरिटरीच्या सर्व IMA सोबतच बाकीच्या संघटना, निमा असेल, डेंटल असोसिएशन असेल, फिजिशियन्स असोसिएशन असेल, फोमा फेडरेशन ऑफ मेडिकल असोसिएशन, ज्या गायनॅकोलॉजी, फिजिशियन्स, सर्जरी, कार्डिओलॉजी ह्या सर्व संघटना या जॉईन झालेल्या आहे। आणि 9 तारखेला जी कलकत्त्याला घटना झाली, मला वाटतं मेडिकल हिस्ट्रीमध्ये या अर्धशतकाच्या याच्यात पहिल्यांदा अशा प्रकारे भ्रूण हत्या म्हणजे रेप आणि नंतर ब्रुटल हत्या ह्या अशा प्रकारच्या झाल्या, जे लांछनीय आहे। आम्हा लोकांनासुद्धा असं वाटते की ज्यांना मुली नाही ते कमीत कमी सुखी तरी आहेत। जे भ्रूण हत्या होतात तेच कदाचित चांगलं होतं, पण आता हे अशा प्रकारचं होणं, जन्माला घालणे, बाकी सर्व हे करणे, लाड पुरवणे, बाकी लाडकी बहीण लाडकी नात अशा प्रकारचं करून या अशा घटनेला समोर जाणे आईवडिलांना आणि बाकी किती वेदनादायक आहे। ही समाजाची पुरुषशक्ती मानसिकता जोपर्यंत कमी होत नाही, किती कायदे आणले, ऑफकोर्स आता हे कायदे निर्भयानंतर आता कदाचित याला अभया म्हणावं लागेल, निर्भयानंतर हैदराबादला एन्काउंटर झालेत, बऱ्याचशा ठिकाणी अशा प्रकारचं होतं आहे। पण फक्त कायदे करून चालणार नाही, कायद्यासोबत पुरुषशक्ती मानसिकता जर केली। आणि आम्ही सतत गेली 15 वर्षापासून मागणी करतो आहे की सेंट्रल लॉ ॲक्टिव्ह करा, ज्या माध्यमातून थोडंसं एक स्ट्रिक्ट लॉ अँड ऑर्डर मेंटेन होईल, पण तशा प्रकारचं कुठे होत नाही। टाईम बिईंग मध्यंतरी कोरोना इपिडेमिकमध्ये जो कायदा पास केला होता 1897चा इपिडेमिक ॲक्ट, आमचं असं म्हणणं आहे की तो इनकॉर्पोरेट करावा आणि तो इनकॉर्पोरेट करून तशा प्रकारचे स्ट्रिक्ट लॉ ॲप्लिकेबल करावे, त्या माध्यमातून अशा घटना होईल। आमच्या फक्त 4 मागण्या आहे। एक, सेंट्रल लॉ इम्प्लिमेंट करावा। दुसरं की हे जे हॉस्पिटल्स आहे ते सेफ झोन डिक्लेअर करावे, ज्या प्रकारे विमानतळ आहे तिथे CCTV कंपल्सरी आणि बाकीच्या तुम्हाला प्रोटेक्शन्स जे आहे, सिक्युरिटी प्रोटेक्शन्स। नंबर 3, ज्या कॉलेजमध्ये किंवा ज्या संस्थामध्ये काम करतात तिथे आम्हाला एक काम करण्यासाठी लिव्हिंग कंडिशन आणि वर्किंग कंडिशन्स आमच्या ज्युनियर डॉक्टर्सना किंवा कोणत्याही डॉक्टरांना त्या सेफ असाव्या। आणि निश्चितच आता कलकत्त्याच्या गव्हर्नमेंटनीच, पश्चिम बंगालच्या गव्हर्नमेंटनीच मॅडमचं स्टेटमेंट आहे की त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। तो कदाचित आता ते काय होतं ते निश्चित नाही सांगता येत। आणि शेवटचं आहे की आता हे अननेसरी प्रोलॉंग होत आहे। 5 दिवसापासून स्ट्राईक होत आहे, कलकत्त्याला आहे, दिल्लीला आहे, ऑल ओव्हर इंडिया आज पहिल्यांदा झालं। कदाचित याच्यानंतरची पुढची आम्हाला स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावी लागेल। आम्ही ज्यावेळेस प्रोफेशनमध्ये जातो त्यावेळेसच आम्ही एक शपथ घेतलेली असते की आम्हाला तो अशा प्रकारचा लोकांना हेल्थ इश्यूपासून दूर करायचं नसतं, पण आम्हाला शासन भाग पाडतं आहे की हे अशा प्रकारचे स्ट्राईक, हे जरी स्ट्राईक असेल पण इमर्जन्सी सर्व्हिसेस, इमर्जन्सी ऑपरेशन्स हे सर्व ऑल ओव्हर इंडिया चालू आहे। इतकंच आमचं IMA महाराष्ट्र, निमा ऑर्गनायझेशन, फिजिशियन्स असोसिएशन,
फोमा संघटनांची मागणी आहे. पाहिलं तर या ठिकाणी कलकत्त्याच्या लेखीसाठी संपूर्ण राज्यभरातील डॉक्टर्स जे आहेत त्या आंदोलनात या ठिकाणी उतरलेले आहेत आणि या ठिकाणी IMAचे राज्याचे पदाधिकारी जे आहेत ते देखील आज या यवतमाळच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. यवतमाळातील विविध डॉक्टर संघटना आहेत, सामाजिक संघटना आहेत, ते आज या मोर्चामध्ये जे आहेत या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन नितीन राऊतसह विवेक गावंडे, TVN मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.